की त्यांचं एक्झॅक्ट निदान होऊन जाईल. लोकांना असं वाटतं की त्या जागेचा कोणताही आजार असेल की तो मूलव्याधच आहे. बऱ्याच वेळा तो मूलव्याध नसून बाकीचे आजार असतात. तर जर निदान चांगलं झालं की त्यांना अकॉर्डिंगली आपण ट्रीटमेंट ऑप्शन्स देऊ शकतो. जर फॉर एक्झाम्पल फिशर असेल तर फिशरचं ट्रीटमेंट देता येईल, मूलव्याध असेल तर मूलव्याधचं ट्रीटमेंट देता येईल. म्हणून त्यांनी ह्या गोष्टींचं निदान करणं खूप गरजेचं आहे. सेकंड, हा आजार न व्हावा म्हणून त्यांनी बरेच लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स म्हणा किंवा मी जे मगाशी आपल्याला सांगितलं की एका जागेवर खूप वेळ बसायला नको, ह्या सर्व गोष्टी फॉलो करता आल्या पाहिजेत. नक्कीच. आपण एक फोन घेते. पुरुषोत्तम आपल्याशी बोलतायत मुंबईहून. हॅलो, नमस्कार. हॅलो, नमस्कार, बोला. मी पुरुषोत्तम बोलतोय मुंबईहून. हां, मला फिशर्स आणि सेंट्रल पाईल्स आहेत. अच्छा, तर आणि ब्लिडिंग पण होत होतं मला. ओके. आणि तर मी ट्रीटमेंट घेतल्यानंतर बिफोर इन जुलै आता परत मला त्रास होतोय परत थोडासा. ओके. तर मला काय ट्रीटमेंट करायला लागेल? तुमचं वय काय आहे? 62 वर्षाचं वय आहे माझं. 62 वर्ष आहे. 62. सर, त्यांना मूळव्याध आणि फिशर दोघांचाही त्रास होतो? हो, त्यांना ब्लिडिंगचाही त्रास आहे ते म्हटले. तर अशा वेळेस जेव्हा वय 50च्या वरती असतं, ब्लिडिंग असतं आणि पुन्हा पुन्हा हा त्रास होत असतो, तेव्हा आम्ही कोलोनोस्कोपी म्हणून एक तपासणी असते ज्यात पूर्ण मोठं आतडं तपासलं जातं. त्या तपासणीमध्ये आपल्याला समजतं की नेमकं रक्तस्राव होण्याचं कारण काय. जर रक्तस्राव मूलव्याधमधून होत असेल आणि त्याचे ग्रेड्स ग्रेड 1 किंवा ग्रेड 2 असतील तर औषधाच्या उपचार पद्धतीने ते बरं होऊ शकतं. जर ग्रेड 3 किंवा ग्रेड 4 असेल तर त्याला आधुनिक उपचार पद्धती ज्या आहेत, फॉर एक्झाम्पल स्टेपलर सर्जरी, त्याचा त्यांना फायदा होईल. नक्कीच. सर, साधारणपणे तुमच्याकडे जे रुग्ण येत असतात तेव्हा कमीत कमी वयाचा रुग्ण किती वर्षाचा आहे? जसं मी सांगितलं की हल्ली ह्या यंग एज जनरेशनमध्ये हा आजार खूप वाढलेला आहे. इनफॅक्ट पुण्यात आम्ही एक रिसर्च केला होता की सेडेंटरी लाईफस्टाईलमुळं किंवा जी सॉफ्टवेअर इंडस्ट्री आहे, कॉर्पोरेट लाईफस्टाईल जे आहे, त्यांच्या साधारण 30% हा इन्सिडन्स आहे आजाराचा. एकंदरीत आमच्या सर्व पेशंट्सपैकी 30% पेशंट्स हे ह्या लाईफस्टाईल्सचे होते. यंग एज ग्रुप म्हणजे साधारण 10 ते 20 वर्षाच्या एज ग्रुपमध्ये पण हा आजार दिसून येतो. पण शक्यतो आम्ही 15 वर्षाच्या खालीचे जे पेशंट असतात त्यांना लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सांगतो आणि त्यांना शस्त्रक्रिया अवॉइड करतो. पण जर आजार बरा नाही झाला आणि वय 15च्या वरती असेल मग त्यांना आम्ही शस्त्रक्रिया ॲडवाईस करतो. अच्छा. साधारणपणे आता तुम्ही सांगितलं की मूळ व्याधीसाठी वगैरे ग्रेड्स असतात, त्याच्याप्रमाणे आपण औषधोपचार करून घ्यायचे असतात. औषधोपचारांनी आहाराच्या योग्य पद्धतीने देखील हे आहार जे आपले जे रोग आहे तो बरे होऊ शकतात. पण भगंदरसारख्या आजारासाठी किंवा बद्धकोष्ठतेसाठी देखील आपण हेच सांगाल का सर? नाही, भगंदरसाठी असं नाही. भगंदरसाठी निदान होणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी लवकरात लवकर शस्त्रक्रिया करून घेणं हे चांगला ऑप्शन राहील. मग त्यात जे मी सांगितलं की कॉम्बिनेशन ऑफ क्षारसूत्र प्लस मॉडर्न टेक्निक हे बेस्ट ऑप्शन राहील. बद्धकोष्ठतेसाठी जसं मी आपल्याला सांगितलं की ट्रीटमेंट ऑप्शन हा थोडा स्लो असतो. सुरुवातीचे 6 महिने आम्ही त्यांना औषध उपचार देतो. जर फरक नाही पडला तर MR डिफ्युराफी नावाची जी ॲडव्हान्स तपासणी आहे जी आम्ही पुण्यात करतो ती ॲडवाईस करतो आम्ही. आणि त्यात जर असं आढळून आलं की त्यांना त्या जागेला अडथळा निर्माण झालेला आहे तर अशा पेशंट्सना आम्ही स्टार शस्त्रक्रिया ॲडवाईस करतो. अच्छा. सर, कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. आपले बरेच प्रेक्षक आपला कार्यक्रम बघत आहेत. या सगळ्या प्रेक्षकांना आपण काय सांगू इच्छिता? जर असे काही जर आपल्याला आजार होऊ नये असे वाटत असेल आणि समजा जर आपल्याला दुर्दैवाने हे झालेच तर नेमके आपल्याला काय करता येईल? डायग्नोसिस अर्ली डायग्नोसिस याला खूप महत्त्व आहे. वेळोवेळी निदान करून घेणं गरजेचं आहे आणि आजार न व्हावा ह्याच्याकडे त्यांनी बऱ्याच गोष्टी फॉर एक्झाम्पल वॉटर इनटेक 4 to 5 लिटर्स ठेवला पाहिजे. आणि जर आजार असेल तर न घाबरता एक्सपर्टला दाखवून त्याचं व्यवस्थित निदान करून जे काही ऑप्शन्स असतील, मॉडर्न टेक्निक्सचे ऑप्शन्स असतील ते ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं राहील. कारण की ह्या आजाराने त्यांचे वर्क एफिशियन्सी कमी होते आणि आजार घेऊन जगण्यापेक्षा ते आजार बरं केलेलं कधीही बरं. नक्कीच. जर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर आपण योग्य आहार घेतला, योग्य व्यायाम केला की आपल्या सगळ्या ज्या आपल्या सवयी आहेत त्या चांगल्या ठेवल्यात तर नक्कीच आपल्याला ह्या सगळ्या आजारांपासून अर्थातच मूळव्याध, भगंदर, बद्धकोष्ठता यासारखे जे आजार आहेत त्यापासून आपल्याला दूर नक्कीच राहता येईल. याबरोबरच आज आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत साम संजीवनीमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.